नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. पीडीएमसी मध्ये 4 नवजातांचा मृत्यू झाला. ही घटना सिटी न्यूजने उजेडात आणली. या घटनेमुळे पीडीएमसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागलाय. तेथील डॉक्टरांनी राजीनामे दिल्याने बालरोग विभागच बंद झालाय. मग आता बाकी विभागाचं तरी काम होतंय का, याबद्दल तपासणी केली जाते. यापूर्वी दिल्लीची चमू तपासणी करून गेली. शुक्रवारी नाशिकच्या चमूने पीडीएमसी मध्ये तपासणी केली, मात्र तेथील काहीही माहिती देण्यास नकार देण्यात आला. पीडीएमसी मध्ये 4 नवजातांचा मृत्यू झाला. हलगर्जीपणाने 4 नवजातांचे मृत्यू झाले. सिटी न्यूजने घटनास्थळी पोहोचून ही घटना उजेडात आणली आहे. या घटनेने पीडीएमसी प्रबंधन व्यवस्थापन यांची कार्यप्रणाली चर्चेत आली. हलगर्जीपणा करून निष्पाप जीवांशी खेळ चालत असल्याचं निष्पन्न झाल्याने येथील 8 डॉक्टरांनी बालरोग तज्ज्ञांनी राजीनामे दिले व बालरोग विभागच बंद झाला. या घटनेमुळे पीडीएमसीची तपासणी होती आहे. यापूर्वी ही दिल्लीची चमू येऊन गेली होती, मात्र त्याचं पुढे काय झालं, काय अहवाल या समितीने दिला हे गुलदस्त्यात आहे. त्या चमूला मॅनेज केल्याची चर्चा आहे. शुक्रवारी नाशिक आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या चमूने पीडीएमसीची पाहणी केली. 4 जणांची ही चमू होती. डॉक्टर गोडबोले यांच्या नेतृत्वात डॉक्टर आडेंसह 2 अधिकाऱ्यांनी याप्रमाणे पाहणी केली. डॉक्टर गोडबोले यांनी रुग्णालयातील वॉर्डची तपासणी केली. यामध्ये नेत्र विभाग, स्त्री वॉर्ड, सिटी स्कॅन, ब्लड बँकेची पाहणी केली. नेत्र विभागातील उपचार घेणाऱ्या रुग्णाची विचारणा केली असता यामध्ये नोटीस बोर्डवर 14 रुग्ण लिहिलेले होते. तसंच तेथील परिचारिकेनेही 14 रुग्ण सांगितले, मात्र मुख्य परिचारिकेने एकच रुग्ण आहे हे सांगितलं व येथे एकच रुग्ण उपचारही घेत होता. यावरून माहिती देण्यामध्ये समितीची दिशाभूल केली जात आहे. कमी रुग्ण असताना जास्त रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे, हे यावरून दिसून येतं. याबाबत त्या चमूला शंका देखील आली. ऍडमिट केल्यावर ओपीडी मध्ये रुग्ण का पाठवता, हा काही नियम नाही असं डॉक्टरांनी फटकारलं. रुग्णांची यादीही मागितली, मात्र परिचारिकांनी याबाबत काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या टीमने डीन यांच्या कक्षामध्ये प्रत्येक विभागातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्याला बोलवून त्याची सही घेतली. डॉक्टर जाणे सुट्टीवर असल्याने डॉक्टर लवणकर यांनी टीमला सहकार्य केलं. ही टीम कशासाठी आली याबाबत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं असता कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं. उलट आपण कसे आले, आम्हालाच ही टीम येणार याबाबत माहिती नव्हतं, तुम्हाला कसं माहीत झालं, असे प्रश्न सिटी न्यूज प्रतिनिधींना विचारले गेले. नाशिकमधील अधिकाऱ्यांनाही सिटी न्यूज प्रतिनिधींनी विचारणा केली, मात्र त्यांनी सुद्धा काहीही माहिती दिली नाही. स्वतःचं नावही सांगितलं नाही. हजेरीच्या सही करता डॉक्टरांनी गर्दी केली. न जाणो रजिस्टर तपासले व सही नसली तर, किंवा एरवी हजेरीबाबत गंभीरता असेल किंवा नसेल, शुक्रवारी मात्र चमू तपासणीसाठी आल्याने प्रत्येकाला सही करण्याची घाई होती. या डॉक्टरांनाही सिटी न्यूज प्रतिनिधींनी विचारणा केली, मात्र त्यांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली. पीडीएमसीतील 4 नवजातांच्या मृत्यू प्रकरणाने तेथील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर समिती तपासणी करत आहेत. दिल्लीच्या चमूनेही तपासणी केली. आता नाशिकची ही चमू तपासणीसाठी आली आहे. मात्र ह्या चमू खरा अहवाल देतील का, पीडीएमसीवर कारवाई होईल का, हा प्रश्न बघण्यासारखा आहे.
म्हणजे स्ट्रीट लॅम्प वगैरे वाजवतात स्टेशन दिया इथे ते फॉलोसाठी नहीं पेशेंट ऐसा है विंडोज पेशेंट कभी ओपीडी में जाता नहीं ना सर तिथे ते स्ट्रीट लॅम्प आपण पाठवता का तुम्ही 3 ऑफिसला हां किती वेळा तुम्ही किती दिवसात किती दिवस ठेवता पेशंट पोलीस आयुक्तांच्या क्रॅकडाऊन पथकाने मसानगंज येथे जुगाराच्या अड्ड्यावर धाड घातली. घरातील अंगणात जुगार सुरू होता. नगदी, मोबाईल व साहित्य असा 16,500 माल विशेष पथकाने जप्त केला आहे. 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 17 जणांच्या विशेष पथकाने ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे केली आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या विशेष पथकाने मसनगंज येथे राहणाऱ्या रमेश अहिरवार यांच्या घरावर धाड घातली. अहिरवार यांच्या अंगणामध्ये जुगार सुरू होता. जुगारातील पत्ते, 6,400 रुपयाची नगदी, 7 मोबाईल असा एकूण 16,400चा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या क्रॅकडाऊन पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल इंगोले, पोलीस उपनिरीक्षक अमोल मुळे, ASI प्रकाश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल जावेद अहमद, जीवन मकेश्वर, अमर कराळे, संदीप चव्हाण, चेतन कराडे, आबिद शेख, बंटी काजदेकर, रवी लिखितकर, गजानन परतेकी, शशिकांत गवई, मीरा उईके, वर्षा नगरकर, भाग्यश्री परदेशी, विलास लाडसे हे 17 जण या पथकामध्ये असून ते जुगार अड्ड्यांवर धाडी घालत आहे. अवैध व्यवसायांना आळा घालत आहेत. माननीय CP साहेबांच्या पथकाला माहिती मिळाली होती की मसानगंजमध्ये काही लोक जुगाराचा खेळ खेळत आहेत. त्यावरून आम्ही मसानगंज येथे जाऊन रमेश यांच्या घरासमोर जे लोक जुवा खेळत बसले होते त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून जवळपास 6,400 रुपये नगदी, त्याचप्रमाणे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. एकूण 7 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एकूण 10 रुपये अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही पुढील कारवाई करत आहोत. हिंदू सरकार चित्रपट अमरावतीमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल चुकीची माहिती असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. तेव्हा या चित्रपटाला विरोध होत असल्याने चित्रपटगृहांवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. शिवाय चित्रपटगृहांवर पोस्टर्सही लावण्यात आलेले नाहीत. हिंदू सरकार चित्रपट 28 जुलैपासून अमरावतीच्या राजकमल, अमरावतीच्या राजलक्ष्मी व बिग सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चरित्रावर आधारित आहे. त्यांच्याबद्दल चुकीची माहिती या चित्रपटात प्रदर्शित केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध आहे. चित्रपटाच्या खेळादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजकमल चौक व बिग सिनेमागृहासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. VMV कॉलेजची सुरुवात इंग्रजांच्या काळात 28 जुलै रोजी झाली. 28 जुलै 1923 रोजी किंग एडवर्ड कॉलेज म्हणून सुरुवात झाली होती. हे कॉलेज आता 94 वर्षांचे झाले आहे. विदर्भ महाविद्यालय अशी याची ओळख नंतर झाली. 28 जुलै 1923 रोजी किंग एडवर्ड कॉलेजची अमरावतीमध्ये सुरुवात झाली. नंतर या कॉलेजला VMV म्हणजेच विदर्भ महाविद्यालय नावाने सारे ओळखू लागले. हे कॉलेज 28 जुलै रोजी 94 वर्षांचे झाले आहे. कॉलेज सुरू झाले त्यावेळी ते अक्षरशः जंगलातच होते. भव्य दगडी इमारत ब्रिटिशकालीन वास्तुशास्त्राची ओळख देत आजही मोठ्या दिमाखाने उभी आहे. टोस्टविन हे इंग्रज किंग एडवर्ड कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढलं, कारवाई केली. बस स्टँड, मालटेकडी, BNC ऑफिस, ट्रेझरी ऑफिस अशा विविध भागातील अतिक्रमण हटवलं. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणावर कारवाई केली. BNC ऑफिस, ट्रेझरी ऑफिस, मालटेकडी येथील नाश्ता विक्रेते, चहा टपरीवाल्यांचं अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने काढलं. जिल्हा कोषागार कार्यालयात विनापरवाना खोका लावून व्यवसाय करणाऱ्या अपंग हॉकर्सना त्यांच्याकडील कागदपत्रे देण्यासाठी नोटिसेस देण्यात आल्या. तसंच पंचवटी चौक फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण काढून 2 ट्रक साहित्य जप्त करण्यात आलं. अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख कुत्तरमारे
यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. जय माता दी सेवा समिती, परतवाडा अग्रवाल युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती ते वैष्णोदेवी अमृतसर बागा बॉर्डर यात्रा निघाली. 28 जुलै रोजी नया अमरावती रेल्वे स्टेशन येथे शुभेच्छा व निरोप समारंभाचं आयोजन त्यानिमित्त करण्यात आलं. अमरावतीहून वैष्णोदेवी अमृतसर बागा बॉर्डर यात्रेचा शुभारंभ 28 जुलै रोजी झाला. गेल्या 4 वर्षांपासून वैष्णोदेवी यात्रेचं सफल आयोजन करण्यात येत आहे. यंदाही 5व्या वर्षी 1250 यात्रेकरू रवाना झाले. त्यांना अकोली येथील नया अमरावती रेल्वे स्टेशनवरून निरोप देण्यात आला व यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्लॅटफॉर्म आहे असं असताना आपण अमरावती का वगळलं? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि तात्काळ त्याला मंजुरी दिली आणि उद्या दिवसभर ही सायन्स एक्सप्रेस आपल्या नव्या अमरावती स्टेशनला थांबणार. हे एवढ्यासाठी सांगतोय की रेल्वे म्हटल्यानंतर बुलढाण्यातही समीकरण झालं होतं आणि अमरावतीकर पण माझ्याकडे त्या अपेक्षेने पाहत असतात. सुदैवाने बऱ्यापैकी यश आलं, अजूनही बऱ्याचशा गोष्टी शिल्लक आहेत याची मला जाणीव आहे. सातत्याने तो आपला प्रयत्न असतो आणि असणार. आपण सर्वजण नेहमीप्रमाणे करणं, आम्ही सहकार्य करणार, आशीर्वाद देणारी वैष्णवी देवी आहे आणि ती आपल्या सगळ्यांना, कारण एक अतिशय चांगली प्रथा यासाठी की अबालवृद्ध या गाडीने जाऊ शकतात आणि आपल्याला परवडणाऱ्या शुल्कावर आणि एकत्र गेल्याची आणखी एक मजा वेगळी असते. आणि म्हणून अशा प्रकारची एक तीर्थक्षेत्राबरोबर सहल आहे म्हणायला हरकत नाही, गेट टुगेदर आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि म्हणून मी आपल्याला आपल्या जिल्ह्याचा एक प्रतिनिधी म्हणून मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण सगळेजण आपलं व्यवस्थित दर्शन होईल या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या, कारण गेलं की लगे घराची ओढ असते, पण यावेळेला ठरलेलं आहे या दिवशी जायचं आणि या दिवशी परत यायचं. तर हे सगळे उपक्रम वेळेमध्ये होतील अशा प्रकारची आई वैष्णवीच्या देवी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुक्रवारी सकाळी 8 वाजता 18 डब्यांची ही विशेष ट्रेन रवाना झाली. खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, भावेश अग्रवाल, नगरसेवक प्रशांत वानखडे, दैनिक अमरावती मंडलचे अनिल अग्रवाल यावेळी उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देऊन वाजत गाजत यात्रेकरूंना रवाना करण्यात आलं. पाहुण्यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवली. जय माता दी सेवा समिती व परतवाडा अग्रवाल युथ क्लब यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं. वैष्णोदेवीची ही स्पेशल ट्रेनद्वारे यात्रेचा हा 5वा वर्ष आहे, सतत 5वं वर्ष आहे. विदर्भात अशा प्रकारची ही एकमेव यात्रा आहे आणि जय माता दी सेवा समिती आणि अग्रवाल युथ क्लब परतवाडा यांच्या संयुक्त माध्यमाने ही यात्रा आयोजित केल्या जाते. यावर्षी वेळेवर ट्रेन आली आणि प्रत्येक यात्रेकरू पोचत आहे. जवळपास 1300 यात्रेकरू या यात्रेसाठी वैष्णोदेवी जात आहे. यंदा आम्ही वाघा बॉर्डर आणि अमृतसर मार्गे वैष्णोदेवीला पोहोचू आणि आम्ही विशेषतः रेल्वे विभागाचा आभार व्यक्त करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा आभार व्यक्त करत आहोत. यांच्या आभाराचे आम्ही प्रत्येक कोचवर बॅनर पण लावलेले आहेत आणि यात्रेत बाकी सगळं आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला यात्रेबद्दल माहीतच आहे. जय माता दी सेवा समिती आणि अग्रवाल युथ क्लबचे जवळपास 80 कार्यकर्ता रवी अग्रवाल यांच्या नेतृत्वात ह्या यात्रेकरिता मागील 6 महिन्यापासून प्रयत्नशील राहतात. आमची सध्या एक टीम कटराला, एक टीम अमृतसर वाघा बॉर्डर आणि एक टीम वैष्णोदेवीसाठी रवाना झालेली आहे. तिथे सगळे व्यवस्था पाहत आहे आणि पूर्ण 1300 लोकांचं जेवण, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, सकाळचा दुपारचा नाश्ता ही पूर्ण व्यवस्था ह्या ट्रेनमध्येच केली गेली आहे. मी या निमित्तानं भैरू महाराजचं पण धन्यवाद व्यक्त करतो
ते व्यवसायाच्या पद्धतीनं न पाहता सेवा म्हणून ह्या पूर्ण यात्रेत आपली सेवा देतात. जवळपास 8 दिवसात 10,000 लोकांचं जेवण नाश्ता 2 वेळेचं त्या विशेष ट्रेन यात्रेमध्ये होते. आणि मी अमरावतीकरांचा पण धन्यवाद देतो. ते ह्या आयोजकांवर विश्वास दर्शवून प्रत्येक वर्षी आपली बुकिंग करतात. ह्या वर्षी पण आमच्याकडे 200-250 अशी बुकिंग राहिली वेटिंगमध्ये, ज्यांना आम्ही नेऊ शकलो नाही. पुढच्या वर्षी आम्ही त्यांना नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू. धन्यवाद. आम्हाला पहिल्यांदा एवढं चांगलं वाटतं की एवढा लांबचा प्रवास आम्ही करतोय आणि सर्वांचं सौभाग्याने आम्हाला एवढं वैष्णोदेवीचं जे आम्ही चाललोय चांगलं आणि व्यवस्थितपणे आम्ही ते पार पाडायचं निश्चित केलं. आम्ही पहिल्यांदा जातो यावर्षी. अच्छा, अग्रवाल युथ क्लबनी या पहिल्यांदा ती यात्रेचं आयोजन केलेलं आहे. काय वाटतं आपलं? चांगलं आहे. एकदम मला तरी वाटते एकदम छान वाटते. सोय व्यवस्थित आहे आणि 2 महिन्यापासून आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो आणि तयारीत होतो आणि व्यवस्थित आहे. वगैरे सर्व व्यवस्थित आहे. एकदम छान वाटत आहे, आनंद वाटत आहे. देवीने आमचं व्यवस्थित दर्शन घडू दे बाबा देवीला, अशी प्रार्थना आहे देवीला. सगळेजण सुखरूप होऊ दे. 4 सालों से हम निरंतर इस यात्रा का आयोजन कर रहे हैं और जाने वाले भक्त को की सेवा करना ये हमारा उद्देश्य है. निरंतर इस सेवा का प्रयास चलता रहेगा और जो भी यात्री साथ में जा रहे हैं मैं सबको बहुत बहुत शुभकामना देता हूँ. जय माता दी. जय माता दी सेवा समिती द्वारा आयोजित वैष्णोदेवी यात्रेनिमित्त जे प्रवासी जात आहे त्यांना माझ्यातर्फे आणि अमरावतीच्या मनपातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा प्रवास सुखाचा जाओ अशी ईश्वर चरणी प्रार्थना. जय माता दी सेवा समिति अग्रवाल यूथ क्लब, इनके माध्यम से इस यात्रा का एक सफल आयोजन किया जा रहा है. इस क्षेत्र की जनता को सीधे वैष्णो देवी तक के हमारे यहाँ से कोई ट्रेन नहीं है, लेकिन अग्रवाल यूथ क्लब के माध्यम से एक व्यवस्था यहाँ के यात्रिकों के लिए उपलब्ध कर दी गई है. हमारा संरक्षक करके, हमारा सहायता ग्रुप करके दैनिक अमरावती मंडल भी इसके अंदर इनका एक बड़ा शेयर इस यात्रा को सफल करने में रहता है. सभी यात्रिकों, सभी कार्यकर्ता तन मन धन से इस यात्रा को सफल करने के लिए कोशिश करते हैं और निश्चित ही है कि एक बड़ी उपलब्धि हमारे ज़िले के लिए है कि एक बड़ी ट्रेन सीधे वैष्णो देवी तक कोई भी बाधा ना आते हुए 5 साल से ये यात्रा निरंतर शुरू है. सभी के सहयोग से ये यात्रा शुरू है. विलासनगर परिसरातील एका इमारतीचं बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला. 2ऱ्या मजल्याचं बांधकाम सुरू होतं. 27 मजूर येथे काम करत होते. त्यापैकी 4 मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली. विलासनगर ते गाडगेनगर रोड मार्गावरील कंटारी ट्रेडर्सच्या बाजूला बांधकाम सुरू होतं. 2ऱ्या मजल्याचं बांधकाम करत असताना त्याचा नवीनच टाकलेला स्लॅब पडला. येथे 27 मजूर काम करत होते. जितू सेवानी यांच्या शोरूमचं हे काम सुरू होतं. यामध्ये 4 मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साबळे या ठेकेदाराने या कामाचा ठेका घेतला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सतीश तायडे, रामेश्वर चिचाम, संतोष चोमकुवर, प्रकाश गायकवाड अशी जखमी झालेल्या मजुरांची नावं आहेत. काय कोण दबलेलं वय हे चौघं टोटल किती कामगार काम करत होते? 15 ते 20 लोक यांना ॲडमिट करून घ्यायला माहीत नाही. श्री विश्वेश्वर अध्यात्मपीठ श्री क्षेत्र रेवसाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त पार्थिव 12 ज्योतिर्लिंग तसंच 1.25 लाख पार्थिव रुद्र निर्माण व रुद्राभिषेक पूजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रावण महिन्यानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमात या सोहळ्यात मोठ्या संख्येनं भाविक लाभ घेत आहेत, सहभागी होत आहेत. 24 ते 30 जुलै दरम्यान सांगापूर नजीकच्या श्री विश्वेश्वर अध्यात्मपीठ श्री क्षेत्र रेवसाच्या वतीने पार्थिव रुद्र निर्माण व रुद्राभिषेक पूजनाचं आयोजन करण्यात आलंय. रुद्राभिषेक आरती असा भरगच्च कार्यक्रम येथे घेण्यात येतोय. शंख ध्वनी व मंत्रोच्चारांच्या गजरात रुद्राभिषेक शुक्रवारी करण्यात आला. 27 फेब्रुवारी 2002 मध्ये या अध्यात्मपीठाची स्थापना झाली आहे. बद्रिकाश्रमाचे जगद्गुरू शंकराचार्यांच्या हस्ते हे अध्यात्मपीठ स्थापन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या विषयावर अमरावती महापालिका विभाग प्रमुखांची सभा 28 जुलै रोजी घेण्यात आली. 30 जुलै रोजी या कार्यक्रमाचं आयोजन आहे, तेव्हा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याची सूचना स्थायी समिती सभापतींनी केली. 30 जुलै रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येत आहे. या संदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात आली. देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणी जाणण्याकरता हा कार्यक्रम असतो. देशाने कोणत्या दिशेने वाटचाल करावी हे उद्दिष्ट सांगितलं जातं. महापालिकेने 334 ठिकाणी हा कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था केली आहे. कार्यक्रमानंतर मन की बात बद्दल नागरिकांना काय वाटते, सरकार कशी चालत आहे आदी बाबी नागरिकांकडून फॉर्ममध्ये भरून घ्यायचे आहेत. त्यामुळे अमरावती महापालिका ही पहिली महापालिका लोकांचं हित जाणणारी राहील. 30 जुलैला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांना बोलून कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहन करण्यात आलं. महानगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य सेवा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सप्ताह राबवण्यात येतो. या सप्ताहात डोके, चेहरा कर्करोग निदान जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात येत आहे. गरजू शिबिराचा लाभ घेत आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येतोय. या अंतर्गत 27 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान इरविनमध्ये तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. रुग्ण या शिबिराचा लाभ घेत आहेत. तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होतो. डोके, मान, चेहरा कर्करोग निदान या शिबिरात करण्यात येत आहे. या प्रोग्राममध्ये स्टाफ नर्स म्हणून मी काम करते. आमचा हा प्रोग्राम BP, शुगर, कॅन्सर, पॅरालिसिस आणि बायपास सर्जरी ह्याच्या अंतर्गत नॅशनल लेवलचा प्रोग्राम राबवला जातो. याच्यामध्ये आम्ही सर्व लोक मिळून काम करतो आणि जे एरिया वाईज जिल्हा लेवलचे किंवा याच्यामध्ये जेवढे पेशंट ह्या आजारामध्ये बसतील त्यांचा आम्ही सर्वे करून सस्पेक्टेड पेशंट कन्फर्म करण्यासाठी हॉस्पिटलला रेफर करतो आणि जे कन्फर्म झालेले पेशंट आहेत त्यांना इथे फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर, काउन्सिलर आणि स्टाफ नर्स ह्या सर्वांच्या मिळून ह्या सर्व लोकांना योग्य ते ट्रीटमेंट मिळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आणि सध्या आमचा काल दिनांक 27/7/2017 पासून कॅन्सर डे सप्ताह चालू झालेला. कुठेही जाहिरात लावायची झाल्यास किंवा स्वतःच्या स्तुतीचे फलक लावायचे झाल्यास महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. काही ठिकाणं तर अशी आहेत की तेथे जाहिराती लावायच्याच नसतात. त्यापैकीच एक आहे जयस्तंभ चौकातील महात्मा गांधींचा पुतळा परिसर. येथे जाहिरात लावण्यात आली आहे. अशा जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचा विभागही आहे. त्यांना पगारही नियमित दिला जातो, मात्र कारवाई नियमित होत नाही. अनधिकृत फलकांवर कारवाई केली जात नाही. एका महाभागाने येथे जाहिरात टांगली आहे. सिटी न्यूजच्या जागरूक टीमने हे दृश्य टिपलंय. शहरातील इरविन रुग्णालय म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय 90चे झाले आहे. 28 जुलै रोजी 1928 साली इरविनच्या दुसऱ्या इमारतीचं उद्घाटन व्हाईसराय इरविन यांच्या हस्ते झालं होतं. यावेळी सिव्हिल सर्जन डॉक्टर अब्राहम हे होते. अमरावती शहरातील इरविन रुग्णालयाने 90 गाठली आहे. व्हाईसराय इरविन यांनी 28 जुलै 1928 रोजी इरविनच्या दुसऱ्या इमारतीचं उद्घाटन केलं. यावेळी डॉक्टर अब्राहम हे सिव्हिल सर्जन होते. व्हाईसराय इरविन यांनी उद्घाटन करून स्वतःचं नाव या रुग्णालयाला दिलं. ते आस्थागायत इरविन म्हणूनच प्रसिद्ध आहे. 1989 मध्ये तत्कालीन नगरपालिकेने वीर वामनराव जोशी यांचं नाव रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र 28 वर्ष होऊनही अद्यापही वीर वामनराव जोशींचं नाव दिलं गेलेलं नाही. नगरपालिकेची महानगरपालिका झाली, अनेक सत्तांतर झाले, तरीही स्वातंत्र्याच्या 70रीतही इंग्रजांच्या नावानेच रुग्णालय चालतं आहे. इंग्रज आपली छाप सोडून गेले म्हणतात ते उगीच नाही. मी डॉक्टर A.B. लोकपुरे, ॲक्टिंग ॲडिशनल सिव्हिल सर्जनचं पदात काम करत आहे सध्या. आणि आपल्या इरविन रुग्णालयाला आज 90 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 90 वर्षामध्ये या ठिकाणी सर्व जनतेच्या दृष्टिकोनातून सर्व आरोग्याच्या सोयी सुविधा आपण पुरवण्यात आलेल्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्व अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच आमची सेवा नेहमी करता सुरू राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.
गेल्या अनेक दिवसांपासून वर्धा नदीच्या पात्रात अवैधरित्या विद्युत प्रवाह सोडून मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराचा करंट लागून मृत्यू झालाय. घटनेनंतर सोबत असलेल्या जिवलग मित्राने घाबरून जाऊन मृतदेह जमिनीत पुरला. मृतकाच्या आईने तिवसा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपीने कबुली दिली. तब्बल 7 दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झालाय. भीतीपोटी जिवलग मित्रानेच मित्राचा मृतदेह जमिनीत पुरल्याची घटना तिवसा तालुक्यातील अंबिकापूर नदी पात्रात घडली आहे. तब्बल 7 दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. 21 जुलै रोजी सकाळी 8 वाजता तिवसा तालुक्यातील तारखेड येथील भोई समाजाचे 2 व्यक्ती पोटाची खळगी भरण्याकरता कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबिकापूर नदी पात्रात मासे पकडण्यासाठी आले होते. त्यांनी मासे पकडण्यासाठी विद्युत करंटचा वापर केला होता. नदी पात्रात वीज प्रवाह सोडत असताना विजेचा शॉक लागून नागो रामाजी डाहे वय वर्ष 26 राहणार तारखेड याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या सहकारी मित्राने घाबरून जाऊन आपल्यावर जोखीम येईल या भीतीने त्याची भंबेरी उडाली व त्याने मित्राचा मृतदेह घटनास्थळीच सायल या जनावराच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरवून ठेवला. मृतकाच्या नातेवाईकांना संशय आल्याने मृतकाची आई अन्नपूर्णा डाहे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 25 जुलै रोजी त्यांनी तक्रार दिली. त्या आधारे तिवसा पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत तारखेड येथील गोपाल रामकृष्ण कुहिटे वय 21 याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने प्रकरणाची कबुली दिली. घटनास्थळी पोलिसांना नेऊन खड्डा दाखवला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने खड्डा खोदून त्याचा जमिनीत पुरलेला मृतदेह काढला. तब्बल 7 दिवसानंतर मृतदेह काढल्याने तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून घटनास्थळी नागरिकांसह नातेवाईकांनी गर्दी केल्याने येथे दंगा नियंत्रण पथक व तिवसा व कुऱ्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता. तिवसा व कुऱ्हा पोलिसांनी संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, तिवसाचे ठाणेदार सतीश जाधव, कुऱ्याचे पोलीस ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्यासह तिवसा तहसीलचे नायब तहसीलदार DT पंढरे उपस्थित होते. या प्रकरणाविषयी तिवसा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश जाधव यांना पत्रकारांनी कॅमेऱ्यासमोर माहिती मागितली असता त्यांनी ती माहिती देण्यास नकार दिला. तिवसाहून सिटी न्यूज प्रतिनिधी स्वप्नील उमप यांचा हा रिपोर्ट. पती पत्नी दोघेही दुचाकीवरून जात असताना पत्नी गाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाली आहे. सावर्डीला जात असताना हा अपघात झाला. पती पत्नी दोघंही नांदगाव पेठ येथील फायबर कंपनीत जॉब करतात. आपली नोकरी संपवून ते जात असताना हा अपघात घडला. भातकुली तालुक्यातील आसरा येथे राहणारे 33 वर्षीय पूजा दिनेश पटवर्धन या गाडीवरून पडून जखमी झाले आहेत. त्या आपल्या पतीसह दुचाकीने सावर्डीला जात असताना हा अपघात झाला. पूजा व दिनेश दोघंही MIDC नांदगाव पेठ येथील फायबर कंपनीत जॉब करतात. सायंकाळी जॉब संपवून दुचाकीने सावर्डीला जात असताना पूजा पटवर्धन गाडीवरून खाली पडल्या. यात पूजाच्या डोक्याला व तोंडाला गंभीर मार लागला आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या व स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय. 30 जुलै रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमरावती जिल्हा तैलिक समिती अमरावती यांच्या वतीनं दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार सोहळा आम्ही आयोजित करत असतो. यंदा हे आयोजनाचे 9वे वर्ष आहे आणि यावर्षीही असाच दिमागदार सोहळा 30 जुलै रविवार दिनांक 30 जुलै रोजी टाउन हॉल येथे सकाळी 11:30 वाजता आयोजित केलेला आहे. यावेळेस जवळपास आमच्या समाजातील तेलीत समाजातील गुणवंत विद्यार्थी त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, पत्रकारिते क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. अशा सर्वांचा दिमागदार सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री मुरलीधरजी चांदेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आणि त्यासोबतच जे प्रमुख व्याख्यान राहणार आहे
विद्यार्थ्यांच्या करिअरच्या बाबतीत जे मार्गदर्शनपर जे करिअर व्याख्यान राहणार आहे ते अमरावती जिल्हा परिषदचे CEO श्री कुलकर्णी साहेब, किरण कुलकर्णी साहेब, डॉक्टर किरण कुलकर्णी यांचं प्रमुख व्याख्यान विद्यार्थ्यांना उद्देशून राहणार आहे। यावेळेस जवळपास आम्ही 150 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि असा भव्य आणि दिव्य असा हा सत्कार सोहळा जो आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे अशी मी अमरावती जिल्हा दलित समितीतर्फे सर्वांना विनंती करतो। कौमी एकता ऑल इंडिया मुशायरा व कवी संमेलनाचं आयोजन 29 जुलै रोजी करण्यात आलंय। 29 जुलैला सायंकाळी 7 वाजता टाउन हॉल येथे हा मुशायरा आयोजित करण्यात आलाय। इंडियन टाइल्स अँड कायनात ए उर्दू शेर अदब यांच्या वतीने आयोजित मुशायऱ्याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे। नामवंत कवी व शायर या मुशायऱ्यामध्ये हजेरी लावतायत। डॉक्टर जाहिद नैयर, कायनात उर्दू शेर अदब ये हमारी संस्था है और इंडियन टाइल्स एंड डोर्स अमरावती इसकी जानिब से आने वाले 29 जुलाई यानी कल 29 जुलाई 2017 को टाउन हॉल राजकमल में एक अजीमुशान ऑल इंडिया मुशायरा कौमी एकता के हवाले से, राष्ट्रीय एकता के हवाले से रखा गया है, जिसके ज़रिए से हम एक पैगाम जो है अमन का पैगाम पहुंचाना चाहते हैं। यानी हमारे मुशायरे का टाइटल ही अमन की आस है और इसके ज़रिए जो देश में जो आजकल हालात चल रहे हैं तो एक पैगाम देना चाहते हैं कि हमारे देश को आज जो है राष्ट्रीय एकता और अमन की ज़रूरत है। तो हम सिटी न्यूज़ चैनल के ज़रिए से तमाम ही अमरावती शहरवासियों को इसका निवेदन देना चाहते हैं कि भाई आप लोग जो है हमारे प्रोग्राम में शामिल होकर हमारी हौसला अफजाई करें और हमारे इस मुशायरे की जो सरपरस्त हैं हमारे फिरोज़ भाई हैं, ज़ुबैर भाई हैं, सलाउद्दीन भाई हैं और हमारे मुशायरे के रूह रवां अशफाक अहमद साहब हैं, इंडियन टाइल्स एंड डोर्स के मालिक। तो मेरी सबसे गुजारिश है कि आप ज़रूर पहुँचें। फिरोज़ खान, इंडियन टाइल्स एंड डोर्स की तरफ से ऑल इंडिया मुशायरा रखा गया है हिंदू मुस्लिम एकता पे अमन की आस, 29/7/2017 को नेहरू मैदान टाउन हॉल राजकमल चौक अमरावती। आप सभी लोगों से गुजारिश है कि 8 बजे से ये प्रोग्राम चालू होने वाला है। आप सभी लोगों से गुजारिश है कि बड़ी संख्या में पहुंच के हमें सहयोग करें। ठीक, शुक्रिया। तिवसा येथील रहिवासी तुषार भोंबे या शेतकऱ्याने पेरणी केली मात्र बियाणं उगवलंच नाही। निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे आपलं नुकसान झालं तेव्हा बियाणे कंपनीवर कारवाईची मागणी तसंच नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे। तुषार भोंबे या शेतकऱ्याने गौरखेड ॲग्रो एजन्सीमधून कृषीधन व ईगल जात 9305 हे बियाणं खरेदी केलं व 7 एकर शेतात पेरलं। हे बियाणं उगवलंच नाही। कर्ज काढून पेरणी केली आहे तेव्हा बियाणे कंपनीवर कारवाई व्हावी व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तुषार भोंबे यांनी केली आहे। तुषार भोंबे यांनी आपल्या शेताचा व्हिडिओ सिटी न्यूजला पाठवला आहे। शेतकरी आधीच कर्जबाजारी आहेत, त्यात अस्मानी संकट व सुलतानी संकटांनी ते त्रस्त होत आहेत। शेतात बियाणं पेरलं ते निघालंच नाही, बियाणं पेरलं तर उत्पादन होत नाही, उत्पादन आलं तर शेतमालाला भाव मिळत नाही, अशी मालिका शेतकऱ्यांच्या समस्यांची आहे। मी माझ्या शेतात कृषीधन 9305 व ईगल 9305 हे बियाणं पेरलं। त्याची 25 ते 30% उगवण शक्ती झाली। जे झाडं निघालेले आहे तेही कुपोषित आहे। पूर्णपणे माझं 100% नुकसान झालं आहे। तरी शासनाने मला आपल्या अमरावती तालुकास्तरीय पाहणी झाली अधिकारी लोकांची, त्यांच्यानुसार अहवाल मला मिळालेला आहे। 23% त्यांच्या अहवालात उगवण शक्ती आहे बियाची। कंपनीवर कारवाई व्हावी दोन्ही कंपन्यांवर आणि मला माझी पूर्ण पिकाची नुकसान भरपाई मिळावी हीच माझी अपेक्षा आहे। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। समृद्धी महामार्गासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील 5.29 हेक्टर जमिनीची खरेदी शासनाने केली आहे। या जमिनीचा शेतकऱ्यांचा मोबदला तात्काळ त्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती अर्थात समृद्धी महामार्गासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा व खंबाळा येथील 8 शेतकऱ्यांनी आपल्या संमतीसह 5.29 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला खरेदी करून दिली।
त्यासाठी 1,29,63,954 रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये RTGS-द्वारे तात्काळ जमा करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त पियुष सिंह व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या नियंत्रणात ही सर्व प्रक्रिया सुलभ व पारदर्शकरित्या पार पडली. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलवण्याची क्षमता असलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाला यामुळे गती येणार आहे. 710 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी 73.37 किलोमीटर इतकी आहे. त्यात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आदी तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या 13,000 शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील 13,000 जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना म्हटलं आहे. शिक्षण विभागाने 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील 13,000 जिल्हा परिषद शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला होता. विखे पाटील यांनी शुक्रवारी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या अन्याय्य निर्णयाकडे सरकारचं लक्ष वेधलं. या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले की शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. तसंच राहत्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर शाळा देणं बंधनकारक आहे. परंतु सरकारच्या नव्या आदेशामुळे विद्यार्थ्यांना शाळेसाठी 15-15 किलोमीटर दूरपर्यंत जावे लागणार आहे. सदरहू जिल्हा परिषद शाळा बंद करण्यासंदर्भातील निर्णय रद्द केल्याचं विधानसभेत जाहीर करण्यात आलं. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये GPS यंत्रणा अनिवार्य करणार असल्याचं राज्य सरकारने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं आहे. विखे पाटील यांनी शुक्रवारी ठाणे शहरातील रिक्षा चालकांच्या अरेरावीबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं. या संदर्भात बोलताना त्यांनी मुंबई शहर व उपनगरे, ठाणे, कल्याण आदी शहरातील टॅक्सी रिक्षा चालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची उदाहरणं दिली. ते म्हणाले की रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट होणे, महिला प्रवाशांची असभ्य वर्तणूक, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणे आदी घटना वारंवार घडतात. वाहनाला काळा पिवळा रंग देऊन कोणतीही परवानगी न घेता टॅक्सी वाहतूक केली जाते. यावर परिवहन विभाग गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही, त्याचा फटका नागरिकांना बसतो. विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी टॅक्सीवर नजर ठेवण्यासाठी त्यामध्ये ओला उबेर प्रमाणे GPS यंत्रणा लावणे अनिवार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. त्याचप्रमाणे रिक्षा वाहतुकीसाठी मागेल त्याला परवाना योजना राबवणार असल्याची ही माहिती देखील त्यांनी दिली. बचत गटांकडे पोषण आहाराचं काम देण्यात आलं. त्यामुळे बचत गटांना रोजगार तर मिळतोच, शिवाय विद्यार्थ्यांना गरम व ताजे पोषक अन्न मिळते. पाकिटबंद आहार विद्यार्थ्यांना दिल्यास बचत गटांचं काम जाणार, शिवाय भ्रष्टाचाराला थारा मिळणार, शिवाय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळणार नाही, असं महिला बचत गटांचं म्हणणं आहे. या संदर्भात महिला बचत गट महासंघाने निवेदन दिलं. महिला बचत गटांकडील शालेय पोषण आहाराचं काम काढून घेऊन शालेय विद्यार्थ्यांना पाकिटबंद आहार देण्यात येत आहेत. याचा विरोध महिला बचत गट महासंघाने केला असून या विरोधात 29 जुलैला ठिय्या आंदोलन करणार असल्याचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. 2005 पासून काम करत आलेलं आहे ₹1.98 परंतु आजच्या सरकारने जे आहे महिला सक्षमीकरण करायचे याचे नारे लावलेले आहे. पण महिलांकडनं बचत गटातनं काम हिसकावून ते एका फॅक्टरी ॲक्ट लावलेलं आहे त्याला, आणि ते फॅक्टरीला काम देण्याच्या मागे लागलेलं आहे आणि महिलांना बेरोजगार करायच्या मागे बिलकुल बचत गट संपवून त्यांना बेरोजगार करणार आहे. त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतोय की जर आमचा रोजगार आम्हाला परत मिळाला नाही तर आम्ही इथे उद्यापासून ठिय्या आंदोलनाला बसणार आहे. की ज्या महिला बचत गटातल्या आहेत त्या विशेष म्हणजे स्लम एरियातल्या आहेत, गरीब आणि खालच्या स्तरावरच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आर्थिक रोजगार तो मिळतोच, परंतु जो आहार ताजा आणि पोषक त्या ज्या बचत गटाच्या महिला आहे त्याच लेकरांना ताजा, सकस आणि सगळ्या घटकायुक्त पोषणयुक्त देऊ शकतात. अन्यथा त्या लेकरांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की बचत गटाच्या महिलाच
लेकरांना अंगणवाडीच्या लेकरांना पोषण आहार व्यवस्थित देऊ शकतात. आणि जे पाकिटबंद जे आहार आहे, पाकिटबंदमध्ये किती केमिकल असते आणि काय असते आपण काहीच जाणू शकत नाही. सगळं ढोरांना टाकल्या जाते, लेकरं ते खात नाही. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सत्र 2017 पासून वर्ग 5वी ते 8वी करता पूर्वीच्या आठवड्याच्या 4 शारीरिक शिक्षण या विषयाच्या तासिका कपात करून फक्त 2 ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक नोकरी गमावू शकतात. याविषयी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण कला व संगीत विषय बचाव कृती समितीने पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलंय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करून महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण कला व संगीत विषय बचाव कृती समितीने 2017 व 18 करता शालेय क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र शासनाचे ड्रीम प्रोजेक्ट, महाराष्ट्र फुटबॉल मिशन या स्पर्धा व उपक्रमांवर बहिष्कार घातलाय. हे 28 एप्रिल रोजीचे परिपत्रक रद्द करून 29 एप्रिल 2011 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे विनाविलंब कारवाई करण्याची मागणी कृती समितीने केली आहे. या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्राध्यापक माधुरी चेंडके, डॉक्टर अरुण खोडसकर, संतोष अरोरा, अजय आळशी, डॉक्टर नितीन चव्हाळे उपस्थित होते. अवस्था पूर्ण जी होती त्यामध्ये नाट्यामध्ये जमीन आसमानचा फरक पहिला पॉईंट. कारण याला तावडीचे शिक्षण मंत्री आहेत त्यांना तेच कारण. आज महाराष्ट्रामध्ये लाखो लहान बच्चे 25 ते 30 लाखच्या वर लहान बच्चांना शारीरिक शिक्षणाचा संस्कार काहीच राहणार. लहान मुलांना आतापासूनच जर संस्कार नसतील तो पोरगा पुढं काय करणार? ना खेळू शकत, राष्ट्रभक्ती, देशभक्ती, शारीरिक शिक्षण जो पद्धतशीर करू शकतो ते सुद्धा राहणार नाही. याला कारण तावडीची. आज हिंदुस्थानामध्ये सगळ्या राज्यात एकदम शारीरिक शिक्षण कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे म्हणूनच हनुमान शाळेमध्ये हजारोच्या संख्येने बाहेरची मुले इथं शिकायला येतात. त्या उलट महाराष्ट्रामधले लोक शारीरिक शिक्षणाकडे येऊन राहिले. त्याला कारण तावडी. शारीरिक शिक्षण कॉलेजेस बंद जे होऊन राहिले, 50-60 125 कॉलेज होते ते आता फक्त 20 का 22 आहे. याला कारण तावडी. शारीरिक शिक्षणाची एवढी मोठी संस्था लाखो करोडो रुपये खर्चून जी फॅसिलिटी निर्माण केल्या ते हिंदुस्थानात कुठे नाही. तेवढी फॅसिलिटी आज या अमरावतीमध्ये आहे. चॅलेंज आहे कुठे असतं. एक नजर टाकूया जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर अर्थात DCRवर. जनता दल सेक्युलरच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. निराधार व अपंगांच्या योजनांचं मानधन वाढवावं, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन देण्यात यावी अशा विविध मागण्या आंदोलकांच्या आहेत. विविध मागण्यांसाठी जनता दल सेक्युलरनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. श्रावणबाळ तसंच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणारं मानधन अतिशय तुटक आहे. ही रक्कम दर महिन्याला 5,000 रुपये करण्यात यावी. सध्याचे मानधन 6 महिने ते 1 वर्षांपासून मिळालेलं नाही, ते त्वरित देण्यात यावं. मानधन दर महिन्याला नियमित मिळावं. 60 वर्षांवरील शेतकरी शेतमजूर यांना दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावी अशी मागणी जनता दल सेक्युलरने केली आहे. आमदार व नगरसेवकांच्या वेतनामध्ये वाढ होते आहे, तर दुसरीकडे निराधारांच्या मानधना वाढीकडे
सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोपही जनता दल सेक्युलरनं केला आहे. आता जे ठिय्या आंदोलन आम्ही केलेलं आहे हे श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेचे जे 600 रुपये मिळतात ते अतिशय तुटक आहे आणि कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलनामध्ये कमीत कमी 5,000 रुपयाची मागणी आम्ही केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आता नगरसेवकाचे भरमसाठ दर वाढ केलेली आहे, आमदाराची दर वाढ केलेली आहे. याला कधी आंदोलन करावं लागलं नाही. यांनी सांगितलं तसं केलं. हे पैसे तर जनतेचंच आहे. श्रावण बाळाचे 600 रुपये महिना कित्येक वर्षापासून तोच मिळत आहे. अनेक वर्षापासून आम्ही मागणी करून राहिलो. तीव्र आंदोलन करणार आम्ही जसं जसं ज्याप्रमाणे होईल आम्ही सर्वांना जनजागृती करून फार मोठं तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पाहूया 28 जुलै रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए, देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 28 जुलाई सन 1746 में निडर पत्रकार पीटर जंगर इनका निधन हुआ. सन 1891 ईश्वरचंद्र विद्यासागर इनकी पुण्यतिथि. दिनांक 1923 में आज का विदर्भ महाविद्यालय, जिसका पुराना नाम किंग एडवर्ड कॉलेज था, उसकी शुरुआत हुई, जिसके प्रथम प्रिंसिपल थे टस्टविन. आज ही के दिन सन 1928 में इरविन दवाखाने की दूसरी इमारत का उद्घाटन हुआ. उस समय सिविल सर्जन थे डॉक्टर अब्राहिम. सन 1979 में चौधरी चरण सिंह भारत के प्रधानमंत्री बने. सन 1966 में गीतकार राजा मेहंदी अली खान इनका निधन हुआ. बोले मुरा दिया डोले कोई आ रहा है. मोरी अतरिया पे कागा बोले मुरा दिया डोले कोई आ रहा है. करोगे तड़पोगे पर याद करोगे एक दिन हमको याद करोगे. आएंगे जब सावन की रातें जाग उठेंगे भूल बातें भूल बातें भूल बातें. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.